नमस्कार मित्रांनो, दिया एज्युकेशन या प्लॅटफॉर्मवर आपले खूप खूप स्वागत आहे. हॅलो स्टुडंट्स, कसे आहात? आय होप की सगळे मजेत असतील. आपण द इंटर रिलेशनशिप ऑफ लिव्हिंग थिंग्स या चॅप्टरला सुरुवात केली होती. पार्ट 1, पार्ट 2 आपण पाहिलेलो आहोत. आज आपण पार्ट 3ला सुरुवात करूया. इन दिस सीझन मेनी ट्रीज गेट न्यू लीव्स. म्हणजेच काय, या ऋतूमध्ये भरपूर ट्रीजला नवीन पाने यायला लागतात. ठीक आहे, उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये काय होतात, ट्रीजला नवीन पाने यायला लागतात. फॉरेस्ट appear to have taken on copper color because these leaves are reddish and shiny while they are tender. म्हणजेच काय, जंगलांमध्ये नवीन पाने आल्यावरती आपल्याला कसे दिसतात, ते कॉपर सारखे दिसतात. का ते कॉपर सारखे दिसतात? कारण लिव्स, छोटी लिव्स कशी असतात, नवीन आलेली लालसर आणि शायनी असतात. मग ते लिव्स काय होतात, पुढे पहा, देअर कलर चेंज टू ग्रीन as the leaves grow bigger. They call the coil is heard in many places. म्हणजेच काय, जी पानं असतात ती छोटी असतात, तेव्हा छोटी नवीन यायला लागतात तेव्हा कशी असतात, लालसर शायनी असतात. मग ते मोठी झाल्यावरती आपल्याला हिरवी दिसतात. ठीक आहे, त्यांचा कलर कसा होतो, हिरवा होतो. ठीक आहे, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला कोकिळा जी असते ती गाणं म्हणताना आपल्याला ऐकायला मिळतं. ठीक आहे, गाणं, कोकिळेचे गाणं आपल्याला ऐकायला मिळतं. ठीक आहे, लक्षात आलं? पुढे पहा, इन समर द मार्केट इज फुल मँगोज अँड वॉटरमेलन फॉर अस टू बाय. म्हणजेच काय, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मँगो आणि वॉटरमेलन मार्केटमध्ये आपल्याला मिळतात आणि ते आपण काय करतो, खरेदी करतो. बाय म्हणजे काय करणे, खरेदी करणे. मँगोज म्हणजे आंबे, वॉटरमेलन म्हणजे काय, कलिंगड. लक्षात येतंय? कलिंगड आणि मँगो, आंबे काय होतात, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मार्केटमध्ये येतात. मग आपण ते काय करतो, बाय करतो, आपण खरेदी करतो. दिस इज द सीझन फॉर दिस फ्रूट. म्हणजे या फ्रूट्ससाठी हा सीझन आहे. या सीझन उन्हाळ्याच्या दिवसांमध्येच हे फ्रूट्स येतात. लक्षात आलं? Although mango trees grow all over Maharashtra, the Konkan region is particularly famous for its mango. म्हणजेच काय बाळांनो, मँगो ट्री हे आपल्याला काय, पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात. पण जे कोकण एरिया आहे, कोकणामध्ये, ठीक आहे, मँगो फेमस आहे. पर्टिक्युलरली फेमस मँगो कोकणामध्ये आहे. ठीक आहे, कोकण मँगो फेमस ओळखलं जातं. ठीक आहे, it also season for cashew nuts. The red yellow cashew apples can see growing on the cashew trees on the hillside in Konkan region. म्हणजेच काय बाळांनो, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला काजू पण पाहायला मिळतात. ठीक आहे, काजू कुठे मिळतात, काजू कोकणामध्ये मिळतात. काजू पिवळी लालसर अशी असतात. ठीक आहे, आणि लालसर लाल पिवळी कॅश्यू ॲपल्स असतात ना, ते पहाडीमध्ये आपल्याला मिळतात. पहाडी म्हणजे पहाडी जे हिली एरिया असतात ना, डोंगर, तसा भाग. ठीक आहे, आणि कोकणामध्ये पण फेमस आहे काजू, कोकणामध्ये पण मिळतात. ठीक आहे, इकडे काजूचं चित्र दिलेले आहे. लक्षात येतं? मँगो आणि काजू कोकणामध्ये फेमस आहेत. लक्षात आलं? पुढे पहा, पुढे पहा काय म्हटलेलं आहे. इन जून ब्लॅक क्लाउड्स मेक देअर अपीअरन्स. द रेनी सीझन इज अ शॉर्ट वे अवे. म्हणजेच काय बाळांनो, जूनमध्ये आपल्याला काळे ढग दिसायला लागतात. ठीक आहे, जून महिना जसा चालू होतो तसं आपल्याला आकाशात काय दिसतात, काळे ढग दिसतात. काळे ढग म्हणजे काय, पाऊस पडायला येणार आहे असं आपल्याला त्यामुळे जाणवतं. ठीक आहे, काळे ढग जमा झाले तर काय होते, पावसाला सुरुवात होते. बाय दिस टाइम वी बिगेन टू गेट जॅकफ्रूट्स, जामुन्स, गावा, प्लाम्स अँड करवन्स. म्हणजेच काय, फणस, जांभूळ, करवंद हे पावसाळ्याच्या दिवसामध्ये येतात. लक्षात आलं? पुढे पहा, द सीड्स ऑफ ग्रासेस अँड अदर प्लांट्स lie scattered
ऑल ओव्हर द ग्राउंड. म्हणजेच काय बाळांनो, बी गवताचे किंवा प्लांट्सचे काय होतात, इतरत्र आपल्याला पडलेले दिसतात. म्हणजे आपल्याला कुठे कुठे फ्रुट्सचे वगैरे प्लांट्सचे बी आपल्याला पडलेले दिसतात. ठीक आहे, पुढे पहा. दे स्प्राउट अँड स्टार्ट ग्रोईंग ॲज सून ॲज इट बिगिन टू रेन. म्हणजेच काय बाळांनो, पाऊस पडल्यावर त्या बीचे प्लांट्समध्ये यायला रूपांतर होते. ठीक आहे, प्लांट्समध्ये त्याचे रूपांतर होते, त्याच्यापासून झाड निर्माण होतो, नवीन झाड यायला सुरुवात होते पावसाचे पाणी त्याला मिळाल्यावर. ठीक आहे, पुढे बघा काय म्हटलंय. इट बिकम्स ग्रीन एव्हरीवेअर. म्हणजेच काय बाळांनो, जेव्हा पाऊस पडते तेव्हा आपल्याला काय सगळीकडे ग्रीन ग्रीन दिसायला लागते. म्हणजेच काय सगळीकडे झाडे आपल्याला भरपूर दिसायला लागतात, हिरवी हिरवी. This greeny is soothing after the hot summer month. म्हणजेच काय, उन्हाळ्याचा गरमीचा दिवस येऊन गेल्यानंतर पावसाळ्याच्या दिवसाला सुरुवात होते. गरमीत आपण खूप थकलेलो असतो, दमलेलो असतो, उन्हाळ्याला खूप चिडलेलो असतो. त्यामुळे जेव्हा पाऊस पडायला लागतो तेव्हा सगळीकडे ग्रीन ग्रीन आपल्याला बघून आनंद होतो. ठीक आहे, सुकून मिळते आपल्याला. ठीक आहे, समटाइम्स वी कॅन इवन सी द रेनबो विथ इट्स 7 कलर इन द स्काय. काही वेळेला आपल्याला पाऊस पडून गेल्यावरती आपल्याला 7 रंगांचे रेनबो सुद्धा पाहायला मिळतात. लक्षात आलं बाळांनो? पुढे बघा, या चित्रांमध्ये पाहायला मिळतंय, पहा आपल्याला इकडे पाऊस पडतोय, इकडे पाऊस पडून गेल्यावरती रेनबो पण दिसत आहे. ठीक आहे, ॲज इट बिकम्स वेट एव्हरीवेअर फ्रॉग ॲपियर्स. म्हणजेच काय, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सगळीकडे चिखल बघायला मिळते आणि इतर ऋतूमध्ये न दिसणारे हे बेडकं ते आपल्याला काय दिसतात, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दिसायला लागतात. ठीक आहे, इतर ऋतूमध्ये काय करतात, ते लपून जातात, खाली दलदली भागामध्ये जाऊन झोपून जातात. ठीक आहे, आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये ते आपल्याला बघायला मिळतात, वरती येतात ते. ठीक आहे, पुढे पहा. वी ऑल्सो हिअर द लाऊड नॉईज फ्रॉग क्रॉकिंग ऑल टुगेदर. म्हणजेच काय, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जे हे बेडकं आपल्याला दिसायला लागतात आणि सगळीकडे त्यांचा आवाज टर 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 असा आवाज करत राहतात ते मोठ्याने. लक्षात येतंय, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही पाहिला असेल बेडकांचा किती आवाज असतो. पुढे पहा काय म्हटलेलं आहे. ॲज द रेनी सीझन एंड्स इट इज टाइम फॉर विंटर. म्हणजे जेव्हा रेनी सीझन संपायला लागतो, रेनी सीझनच्या एंडला विंटरला सुरुवात होते. मेक ए कम बॅक. इट्स गेट कोल्डर अँड कोल्डर. म्हणजेच काय, सगळीकडे थंडी वाढायला लागते. दिस इज नॉट गुड फॉर द फ्रॉग. म्हणजेच काय, ते दिवस, हिवाळ्याचे दिवस बेडकांसाठी चांगले नसते. ते बेडकं काय करतात, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जमिनीवरती येतात आणि पाऊस संपल्यावरती काय करतात, जमिनीखाली जाऊन दलदली भागात ते काय करतात, 7-8 महिने झोपी जातात. काही खात नाही, काही पित नाही. ठीक आहे, फक्त झोपून असतात ते. लक्षात येतंय, आणि पावसाची वाट बघतात, पाऊस कधी पडतो आणि आम्ही कधी वरती जाऊ. त्यांना गरमी, थंडी सहन होत नाही, ते असा थंडगार हवेत राहत असतात. हिवाळ्याचा दिवस पण त्यांच्यासाठी चांगला नसतो. ठीक आहे, पावसाळ्याच्या दिवसांमध्येच ते आपल्याला दिसतात. दे गो डीप अंडर द ग्राउंड फॉर अ लॉंग पिरियड ऑफ स्लंबर विच लास्ट फॉर 7 to 8 months. म्हणजेच काय, 7 ते 8 महिन्यासाठी ते काय करतात, झोपी जातात. कुठे झोपी जातात, ग्राउंड, अंडर द ग्राउंड म्हणजे जमिनीखाली. लॉंग पिरियड, अंडर द ग्राउंड म्हणजे जमिनीखाली. लॉंग पिरियड म्हणजे काही काळासाठी, म्हणजे खूप काळासाठी. ठीक आहे, 7-8 मंथसाठी इथे दिलंय बघा, 7 to 8 monthsसाठी. ठीक आहे, पुढे पहा. वी डिपेंड्स ऑन ॲग्रिकल्चर फॉर फूड. ठीक आहे, आपण जेवणासाठी शेतावर अवलंबून असतो. ॲग्रिकल्चर म्हणजे शेती, फूड म्हणजे जेवण. ठीक आहे, डिपेंड म्हणजे अवलंबून राहणे. The different seasons, summer, winter and the monsoon are the time for doing different tasks in the field. म्हणजेच काय, उन्हाळा, पावसाळा अशा ऋतूंमध्ये पण आपण शेतात काम करतो. ठीक आहे, धान्य पेरतो. ठीक आहे, जेणेकरून आपल्याला खाण्यासाठी अन्न मिळेल.
लक्षात आलं? पुढे पहा. व्हॉट वी हॅव लर्न, आपण काय शिकलो? पहिला पॉईंट पहा. द नीड्स ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स आर मीट इन द एन्व्हायरमेंट. म्हणजेच काय, सगळ्या लिव्हिंग थिंग्सची गरज कुठून कंप्लीट होते? एन्व्हायरमेंटमधूनच कंप्लीट होतात. देअर आर डिफरन्सेस इन द नीड्स ऑफ डिफरंट लिव्हिंग थिंग्स. म्हणजेच काय, सगळ्या लिव्हिंग थिंग्सचे गरजा कशा असतात? वेगवेगळी असतात. फॉर एक्झाम्पल, आपण पण लिव्हिंग थिंग्स आहे, ठीक आहे. आपल्याला कपडे घालायची गरज असते, पण ॲनिमल्सला कपडे घालायची गरज असते का? तर नाही, ठीक आहे. तशा काही प्रकारे आपल्या गरजा वेगवेगळ्या आहेत आणि इतर प्राण्यांचे देखील गरजा वेगवेगळ्या आहेत. सगळ्यांच्या गरजा सेम नसतात, ठीक आहे. पुढे पहा काय आहे. सम आर्बोरियल ॲनिमल्स लाईक मंकी, स्पिरल्स lives in the tree and feed on them. म्हणजेच काय, आर्बोरियल ॲनिमल्स म्हणजेच काय, मंकी, खारुताई, ठीक आहे, माकड, खारुताई हे काय करतात? झाडांवर राहतात आणि ते काय करतात? झाडांवरच खात असतात फ्रूट्स, ठीक आहे. आणि पाणी तहान लागली तर नारळ पाणी वगैरे पितात ते. लक्षात आलं? देअर ड्रॉपिंग हेल्प्स ट्रीज टू ग्रो इन न्यू प्लेसेस. म्हणजेच काय करतात? ते झाडांवर काय करत असतात? फ्रूट्स खात असतात, ठीक आहे. आणि ते फ्रूट्समधले बिया काय करतात? जमिनीवरती टाकतात. त्यामुळे नवीन जागेवरती नवीन झाड तयार होतो, ठीक आहे. सम बर्ड्स बिल्ड देअर नेस्ट इन द ट्रीज. म्हणजे काय, काही बर्ड्स आहेत ते काय करतात? झाडांवरती आपली घरटे बांधतात. ईच टाईप ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स ट्रॅव्हल्स वेअर ऑल इट्स नीड आर फुलफिल. म्हणजेच काय, सगळ्या प्रकारचे जीवित ॲनिमल्स जिथे राहतात तेथे त्यांची गरज कंप्लीट होत असते, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, टायगर्स लाईव्ह इन ग्रासलँड. ग्रासलँडमध्ये काय करतात? टायगर राहत असतात. ॲक्वेटिक प्लांट्स लाईव्ह इन वॉटर. म्हणजेच काय, ॲक्वेटिक प्लांट्स पाण्यामध्येच वाढतात. लक्षात येते? चौथा पॉईंट काय आहे बघा. चेंजेस इन द सीझन ॲफेक्ट लिव्हिंग थिंग्स. म्हणजे काय, जसजसे ऋतू बदलतात तसे तसे लिव्हिंग थिंग्सवर पण त्यांचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. इन विंटर ट्रीज शेडेड लिव्स आर ॲनिमल्स कोट ग्रो थिकर. म्हणजेच काय, हिवाळ्यामध्ये झाडांची पाने गळायला लागतात आणि ॲनिमल्सच्या अंगावर जे हेअर्स असतात ते काय होतात? ग्रो होतात आणि थिक होतात, जेणेकरून त्यांना थंडी वाजू नये, ठीक आहे. ॲट द स्टार्ट समर ट्रीज गेट न्यू लिव्स. म्हणजे काय, जेव्हा उन्हाळ्याला सुरुवात होते तेव्हा काय होतात? झाडांवरती नवीन पालवी यायला लागते, ठीक आहे. इन द रेनी सीझन पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काय होतं? बिकॉज ग्रीन ऑल राऊंड फ्रॉग्स ॲपियर्स अँड क्रॉप ग्रो इन फील्ड. म्हणजेच काय, जेव्हा पावसाळ्याला सुरुवात होते तेव्हा धान्य यायला लागतात, ठीक आहे. शेतामध्ये धान्य यायला लागतात. सर्वत्र आपल्याला सराउंडिंगमध्ये ग्रीन सगळे झाडे आपल्याला दिसायला लागतात आणि बेडकं पण पाहायला मिळतात. बेडकांचे आवाज पण टर असा आवाज पण आपल्याला ऐकायला येतो. लक्षात आलं? इतकं आपण या चॅप्टरमध्ये पाहिलेलो आहोत. पुढे पहा. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा. द एन्व्हायरमेंट चेंजेस विथ द सीझन. म्हणजेच काय, आपले जे एन्व्हायरमेंट आहे ते काय, ऋतूनुसार बदलत असतात, ठीक आहे. हिवाळा आला तर काय होतात? पानगळती होते, ठीक आहे. आणि जेव्हा उन्हाळ्याला सुरुवात होते तेव्हा झाडांना नवीन पालवी फुटायला लागते, आंब्याला मोहर यायला लागतात. लक्षात आलं? अशा प्रकारे ऋतूनुसार आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये चेंजेस होत असतात. पुढे पहा. लिव्हिंग थिंग्स हॅव टू ॲडॅप्ट देमसेल्व्स टू दोज चेंजेस, ठीक आहे. जसे जसे ऋतूंमध्ये चेंज होत असतात तसे तसे लिव्हिंग थिंग्स आणि आपल्यांमध्ये पण ऋतूनुसार बदल होत असतात. लक्षात आलं? जेव्हा थंडी वाजते, हिवाळ्याचा दिवस येतो तेव्हा आपल्याला पण थंडी वाजते, ॲनिमल्सला पण थंडी वाजते. लक्षात येते ना तुम्हाला? ऋतूनुसार आपल्या सगळ्यांमध्ये चेंज होत असतात. लक्षात आलं? पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज घेऊयात. इथपर्यंत चॅप्टर समजला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. बाळांनो, आज आपण इथेच थांबूयात. इथून पुढचा पार्ट आपण काय करूयात? पार्ट 3 मध्ये बघूयात, ठीक आहे. Thank you for watching my all YouTube family.
सी यू अगेन. बाय बाय.